नमस्कार मैत्रिणी, हे बघा इथं मस्त अशी रताळी घेतल्यात, अगदी साल काढून आणि पाण्यात ठेवल्यात बरं का मैत्रिणी. ही रताळी अगदीच तुम्ही जर तशीच चिरून जर साईडला ठेवली तर ती काळी पडू शकतात. त्याच्यामुळं आपण प्रत्येक रताळ चिरलं की पाण्यात ठेवायचं, म्हणजे आपल्या रताळ्याचा हाही तसाच कलर राहतो बरं का. चला आता ह्या रताळ्याच्या अगदीच बारीक फोडी करून घेऊया मैत्रिणी. खरंच ही डिश एवढी खास आहे, अगदीच तोंडात टाकताच विरघळते बरं का. एवढी छान लागते खायला आणि खरंच कुणी कटाळणार नाही याला खायला. एवढी भारी लागते, तोंडाला चव येणारी आणि आपल्या म्हणतात ना पोटातसुद्धा मवारी येईन अशी ही डिश आहे. रताळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर, बरेच विटॅमिन असतात आणि खरंच हे रताळी शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आपल्या. त्याच्यामुळं रताळी कधीही खावा, आठवड्यातून एकदा तरी खावा, अशी ही रताळ्याची डिश होणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता चला मग आपण अगदीच छोट्या छोट्या अशा फोडी करून घेऊया मैत्रिणी. 5 मिनटाच्या आत ही रताळ्याची डिश तयार होती बरं का. हिला अजिबात टाईम लागत नाही. हो का, किती छान दिसतात आणि अगदीच पांढरे शुभ्र असे रताळं दिसतात आणि ही रताळं गावरान रताळं आहे बरं का. चला आता गॅसवर कढई ठेवली, कढईत अगदी गावरान तूप टाकायचं आहे आपल्याला. हे गावरान तूप आहे, दुसरंही नाही आणि दुसरं टाकू बी नका. ह्या गावरान तुपाने अगदीच सुगंध बी छान सुटतो आणि गावरान तूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता त्याच्यात मी संपूर्ण हे रताळ्याचे काप करून घेतलेले हे सुद्धा मी टाकून दिलेत पहा. आता हे आपल्याला अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्यात बरं का. 2-3 वेळा परतून घेऊन हे बघा असे चांगले खालवर करायचे. पाण्याचा एकही थेंब न यूज करता आपल्याला ही डिश बनवायची. खरंच खूप छान डिश होती ही आणि 5 मिनटाच्या आत तयार होती. तोंडात टाकताच विरघळणारी डिश आहे ही. चला मग आता संपूर्ण रताळी अशी मिक्स करून घेतल्यात पहा त्या तुपात. आता आपण त्याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी मैत्रिणी पुन्हा पाहूया. हे बघा कलर अगदीच चेंज झालेला आहे आणि खरंच तुपामध्ये ती खूपच छान फ्राय झालेली आहेत. म्हणतात ना अगदी 50% तरी ते रताळ आत्ता शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथं मी पूर्ण ते हलवून घेणार आहे पहा. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायची, तुम्हाला जेवढं गोड लागतं त्यानुसार साखर टाकायची. मी इथं मापातच टाकणार आहे पहा मैत्रिणी. अगदीच म्हणतात 3-4 चमचे असं माप आहे माझं, तेवढंच टाकणार आहे, जास्त काय टाकणार नाही आहे. चला आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया आपण. असं पूर्ण मिक्स करून आपण पुन्हा झाकण ठेवूया. तुम्हाला जर आवडलं ना विलायचीची पावडर टाकायची, कारण की इथं घरात पोरांना आवडत नाही त्याच्यामुळे मी काही टाकली नाही. तुम्ही टाकू शकता, विलायचीची पावडर टाकू शकता, कुठं ड्रायफ्रूट टाकू शकता, कुठं खोबऱ्याचा किस टाकू शकता. तुम्ही जेवढं टाकसाल तेवढी ती डिश अगदीच अप्रतिम होती. हे बघा पूर्ण रताळं आपलं अगदी पूर्णगत शिजलेलं आहे बघा. काहीच टाईम नाही लागत, अगदी झटपट असं तयार होतं आहे. आता फक्त आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आणि याला हलवून घ्यायचं आहे बरं का, की आपली डिश तयारच झालेली आहे पहा. आता मी जरा वेळ ह्याला हलवणार आहे आणि मग दाखवणार आहे तुम्हाला पहा. अगदीच काय सुंदर झाल्यात, पाहू शकता मैत्रिणी. तुम्हाला जर आजची ही रताळ्याची रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलताय तेही मला सांगा आणि कोणत्या गावाहून बोलताय तेही मला सांगा. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का. चला मग मैत्रिणी, बाय.